नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मिथुन राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना वेगवान घडामोडी, नवीन संधी, मानसिक परिवर्तन आणि जीवनात मोठ्या निर्णयाचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या विचारशक्तीमध्ये प्रचंड वाढ होईल. नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन लोकांशी संपर्क वाढेल. अनेक दिवस मनात असलेले काही स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आता जवळ येत आहे. मात्र ग्रहस्थिती अशी आहे की या महिन्यात तुम्हाला स्थिरता आणि संयम यांची मोठी परीक्षा द्यावी लागू शकते. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात अनेक विचार एकाच वेळी चालू असतील. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना गोंधळ निर्माण होऊ शकतो. काही वेळा मन बदलण्याची प्रवृत्ती वाढेल. पण याच काळात तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य लोकांना प्रभावित करेल. समाजात तुमची ओळख वाढेल. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना प्रगतीचा आणि धावपळीचा राहील. कामाचा तणाव वाढेल, पण त्यातूनच तुम्हाला नवीन संधी मिळतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. काही लोकांना नवीन विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. मीडिया, लेखन, पत्रकारिता, मार्केटिंग, शिक्षण, IT, सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना महिन्याच्या मध्यभागानंतर चांगल्या ऑफर मिळू शकतात. परदेशाशी संबंधित कामे वेगाने पुढे जातील. काही लोकांना परदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. व्यवसाय क्षेत्रात मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पनांमधून फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल प्लॅटफॉर्म, शिक्षण, सल्लागार सेवा, जाहिरात किंवा व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. नवीन भागीदारी सुरू होऊ शकते. मात्र व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी थकबाकी परत मिळवण्याची शक्यता आहे. मात्र या महिन्यात खर्चही अनपेक्षित वाढू शकतात. विशेषतः प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू, शिक्षण किंवा घरातील कामांवर पैसा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात काही चढ उतार दिसतील. घरातील व्यक्तींशी संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. विशेषतः भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी बोलताना संयम ठेवावा. महिन्याच्या उत्तरार्धात घरातील वातावरण सुधरेल. एखाद्या शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना अत्यंत भावनिक राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात अधिक स्पष्टता मिळेल. काही लोक आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतील. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेम संबंधाची सुरुवात होऊ शकते. सोशल मीडियामधून किंवा मित्रांच्या माध्यमातून एखादी खास व्यक्ती जीवनात येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडे तणावाचे वातावरण राहू शकते. छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संवाद योग्य ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. जोडीदारांकडून सहकार्य मिळेल. काही लोकांना संतती संबंधी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा राहील.
अभ्यासात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा, परदेश शिक्षण, IT, मीडिया किंवा भाषा शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. तुमची स्मरणशक्ती आणि विश्लेषण क्षमता वाढेल. मात्र एकाग्रता टिकवण्यासाठी सोशल मीडिया आणि अनावश्यक गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. मानसिक थकवा, झोपेची कमतरता, डोकेदुखी, त्वचेचे त्रास किंवा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. नियमित व्यायाम, ध्यान आणि पुरेशी झोप अत्यंत आवश्यक राहील. मोबाईल किंवा स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे टाळावे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादी मोठी बातमी मिळू शकते. काही लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठा बदल घेऊन येईल. अचानक प्रवासाचे योगही दिसत आहेत. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आठवड्यात आर्थिक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावे लागतील. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. फसवणूक किंवा चुकीच्या सल्ल्यांपासून सावध राहणे आवश्यक राहील. या काळात गुपित गोष्टी जास्त लोकांना सांगणे टाळावे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. मानसिक समाधान मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. अनेक दिवस अडकलेली कामे पूर्ण होतील. काही लोकांना नवीन वाहन, घर किंवा व्यवसाय सुरू करण्याचा योग येईल. जून 2026 मध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी विशेषतः निर्णय क्षमता मजबूत ठेवणे, मन स्थिर ठेवणे आणि योग्य लोकांवर विश्वास ठेवणे आवश्यक राहील. या महिन्यात तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास मोठे यश मिळू शकते. या काळात बुध ग्रहाचा प्रभाव अधिक असल्यामुळे बोलण्याची कला, लेखन, संवाद आणि विचारशक्ती तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. मात्र चुकीच्या शब्दांचा चुकीचा वापर नातेसंबंध बिघडवू शकतो. हे लक्षात ठेवणे आवश्यक राहील. जून 2026 मिथुन राशीत काय शुभ संकेत असू शकतात? त्यांचा शुभ रंग आहे हिरवा, फिकट पिवळा. शुभ अंक आहे 5, 3. शुभ दिवस आहे बुधवार, शनिवार आणि शुभ दिशा आहे उत्तर. शुभ रत्न आहे पाचू. या राशीच्या लोकांना विशेष काही उपाय करायचे आहेत. तर बुधवारी गणेश पूजन करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विद्यार्थ्यांना किंवा गरजू मुलांना पुस्तके दान केल्याने बुधग्रह मजबूत होईल आणि करिअरमध्ये प्रगती मिळेल. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती,
आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.